तर आपण पहिल्या पार्टमध्येच म्हणजे जो काही भाग 1 होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण नुकतेच कापले होते आणि खारटाला टाकले होते हळद आणि मीठमध्ये. तर आता हळद आणि मीठमध्ये दुसऱ्या दिवशी मी बघा काढते बरणीतून आणि अशी पिळून आपण ही जी काही फोडं आहे ती सुकायला टाकणार आहोत. सुकायला टाकायचं मागे एकच कारण आहे, छान खुसखुशीत राहतात आणि मेन म्हणजे छान मुरतात तेलामध्ये. तर त्यासाठी ना आपण खारटाला टाकले होते आणि आता आपण थोड्या वेळाने छानपैकी उन्हामध्ये टाकणार आहोत. तर हे बघा किती पाणी सुटलेलं आहे ते बघू शकता. तर हे बघा मस्तपैकी सगळं पॅकेट टाकायचं. जेवढं दिलं ना तेवढं टाकायचं, कारण की ते त्याच्या मापानुसार असतं. जर तुमच्याकडे 2 किलो जर झाले असतील कैरीची फोडं, तर तुम्ही त्याच्यामध्ये 200 ग्रॅम जरी टाकलत मसाला तरी काही हरकत नाही. तर इथे बघा मी सगळा मसाला हळूहळू करून सगळ्यामध्ये टाकत आहे. जसं मी तुम्हाला आधी बोलली होती, की आधी लोकं काय करायचे, की जो काही पाटा वरवंटा असेल किंवा जी काही एकदम वजन जे जास्त असेल वस्तूचं, त्या वस्तूखाली ह्याची फोडं आहेत ना, ती खारटून झाल्यानंतर की खारटायच्या आधी म्हणजे त्याच्याखाली ठेवायचं, जेणेकरून आतलं जे काही पाणी असेल ते निघून जाईल. तर आपण पण बरणीमध्ये तसंच ठेवलेलं होतं. आपण काही ह्याच्याखाली जर ठेवलं नव्हतं, पण ते लोकं तेव्हा तशी पद्धत वापरायचे. तर आता मी ते पिळते, जेवढं काही पाणी निघेल ना, तेवढं निघून द्यायचं आणि त्यातल्या त्यात जे काही राहील ते उन्हामध्ये टाकून मग ते जे पाणी आहे ते ड्राय होतं. म्हणजे जी काही फोडं आहेत ती ड्राय सुकी झाली पाहिजेत. एकदम पण कडक नाही करायची, जास्त ऊन नाही लावायचं. एक अर्धा तास तरी एक छान ऊन लागलं पाहिजे. अर्धा तास, 1 तास जरी तुम्ही ऊन लावलंत तरी काही हरकत नाही. तर असे मी सगळे पिळून घेते आणि तुम्हीसुद्धा ही जर पद्धत फॉलो केली तर तुमचं जे लोणचं आहे एकदम छानपैकी असं एकदम लुसलुशीत, मऊ-मऊ आणि छानपैकी मुरलेलं असेल. तर पुढे तुम्ही बघू शकता. तर पार्ट 1 जर तुम्ही बघितलं असाल तर पार्ट 2 पण बघायला अजिबात विसरू नका. तर अशी तुम्ही लोणचं घालू शकता. मग तुम्ही रायवळी जरी तुमच्याकडे आंबे नसले, दुसरे कोणतेही आंबे बाजारचे जरी असले म्हणजे कैऱ्या, तरी तुम्ही करू शकता. तर इथे जे काही खारटाला टाकलेले होते आपण कैऱ्याचे तुकडे, ते आता आपण छानपैकी पिळून घेतोय आणि थोड्या वेळाने आपण मग पत्र्यावरती टाकणार आहोत सुकायला. तर आता तुम्हाला जेव्हा हे वाटतं ना, जेव्हा आपण कैऱ्या कापतो, जेव्हा तुकडे करतो तेव्हा खूप वाटतात. त्याच्यानंतर आपण जे खारटल्यानंतर पण आपण करतो तेव्हा कैऱ्या फार कमी होतात आणि सुकल्यानंतर त्याहून कमी होतात. तर इथे तसं होतं. कारण की ते कसं ड्राय होतात, त्याच्यामुळे त्यांचं जे वजन आहे किंवा ते दिसणं आहे ते थोडंसं आकसल्यासारखं जातं, म्हणजे छोटी-छोटी अशी फोडं होतात. तर इथे ते चालू आहे बघा. तर मी अशी सगळे एका साईडने दोन्ही बरण्यांमध्ये आपण जे भरलेले खारटलेले जे काही फोडी आहेत कैरीच्या, त्या आपण सगळ्या अशा पिळून घेणार आहोत हाताने. जरी तुम्ही फडक्यात बांधून वजनदार अशी वस्तूखाली जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. ते जे पाणी आहे ते आपोआप निचरून जातं आणि ड्राय होतात मस्तपैकी. तर इथे बघा आता मी पिळते आणि तिकडे टाकते, तर अजून थोडं ड्राय होत आहेत. पत्र्यावर एकदा ऊन लागलं की अजून ड्राय होतील. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आता हा सीझन आहे, या सीझनमध्ये कैऱ्या वगैरे अवेलेबल असतात. तर तुम्ही असं लोणचं घालू शकता. लोणचं म्हटलं ना तर तेल खूप जास्ती लागतं. तर काहींना जास्ती तेल आवडतसुद्धा नाही. तर तुमच्या हिशोबानुसार तुम्ही तेल घालू शकता. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल. मी सांगणार आहे कशा पद्धतीने तेल वगैरे घालायचं आहे, कसं घालायचं आहे ते. तर इथे आपलं पूर्ण मी करून घेतलेलं आहे बघा. 2 ताटं भरलेली आहेत. आता इथे मी मस्तपैकी पिळून घेतलेले आहेत. तर तुम्ही परात जरी वापरली तरी काही हरकत नाही आणि जे काही पाणी आलं होतं ते बघा एवढं पाणी आलं होतं आणि दोन्ही ताटांमध्ये मी छानपैकी पिळून टाकलेली आहेत. आता हे आमच्याकडे घराचे ते सकाळ-सकाळ ऊन आलेलं म्हणून थोडं तिथे ठेवलं आहे. कारण की ऊन येतं आमच्याकडे सकाळचं किरण जे येतात ना डायरेक्ट घरातच येतात, त्याच्यामुळे तिथे मी ठेवलं आणि आत्ता पत्र्यावरती आपण टाकणार आहोत. जिथे सुपारी सुकते आपली, त्याच्यानंतर हे पण सुकते म्हणजे बिया पण सुकतात. तर आता आपण तिकडे छानपैकी अंथरणार, त्याच्यावरती हे टाकणार. पत्र्यावरती पटकन सुकतात कारण की पत्रा खूप तापतो. जसं जमिनीवरती आपण एखादी वस्तू टाकली की पटकन सुकत नाही, त्याला वेळ जातो. तर इथे मी ग्रीन कापड अंथरलं आणि त्याच्यावरती हे जे तुकडे आहेत ते टाकलेले आहेत. थोडं ऊन लावायचं, जास्ती ऊन नाही लावायचं. जर जास्ती ऊन लावलं तर कडक होणार फोडं. तर थोडं नरमायलाच आपण टाकणार आहोत. अर्धा 1 तास जर तुम्ही ऊन लावलं ना तरी बस आहे. तर असे मी टाकलेले आहेत. तर आताचं ऊन कसं एकदम कडक असतं, त्याच्यामुळे जास्ती काही वेळ नाही लागत. ऊन खूप असतं. तर असं अंथरून घ्यायचं मस्तपैकी. फक्त एवढाच त्यामागचा हे आहे हेतू, की जी काही फोड आहेत ती छान नरम राहावी. आपलं जे काही लोणचं आहे ते असं एकदम खुसखुशीत झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही ही जी काही पद्धत आहे ती तुम्ही वापरू शकता. तर काही जण काय करतात, मी आधी पण पार्ट 1मध्ये पण तुम्हाला सांगितलं, कैऱ्या कापतात त्याच्यामध्ये मग त्या हिशोबानुसार आतमध्ये मसाला वगैरे टाकतात, मोहरीची डाळ वगैरे टाकतात, फिरवतात, जरा वेळ मुरायला ठेवतात आणि त्याच्यानंतर मग गरम तेल करून मग ओततात. ते तसं नाही करायचं. ही जर पद्धत तुम्ही वापरलीत ना, तर एकदम तुमचं लोणचं छान होईल आणि 15 दिवस लागतात जेमतेम.
त्याहून जास्ती जर बघायला गेलं तुम्ही 1 महिना जरी ठेवलंत मुरत चांगलं तरी काही हरकत नाही. पण 15 दिवस लोणच्याला लागतं मुरायला, जी काही फोडं असतात त्यांना. तर इथे मी सगळे आता हंतरून घेतलेले आहेत सगळीकडे. पातळ-पातळ छानपैकी हंतरून घ्यायचं, जेणेकरून मस्तपैकी सुकतील असे. तर बघा छान हळदी आणि ही ना अशी जरी तुम्ही खाल्लीत ना तरी खूप छान लागते चवीला. एकदम छान लागत होती. मी टेस्टर केलीच होती आणि ते बघा सगळे टाकून मीठ दिले आहे. तुमच्याकडे जर पत्रा नसेल खाली जरी तुम्ही अंथरलं तरी काही हरकत नाही. त्याच्यावर पण तुम्ही सुकवू शकता. तर रायवळी कैऱ्या ज्या आपण आणलेलं त्यांचं हे लोणचं आपण घालणार आहोत. तर इथे बघा आणि आज पार्ट 2 मध्ये पूर्ण लोणचं आपलं घालून होणार आहे. ज्या काही मी ट्रिक्स सांगणार आहे त्या पण तुम्ही जर फॉलो केल्यात तर तुम्ही इझिली छानपैकी लोणचं बनवू शकता. रायवळी आंब्यांचं, कैऱ्यांचं म्हणू शकता किंवा आंब्यांचं सुद्धा म्हणू शकता. तर छानपैकी इथे बघा मी टाकायचं काम चालू केलेलं आहे. आता तुम्हाला दिसताना ह्या खूप दिसतात पण सुकल्यावरती थोडं त्यांचं जे वजन आहे ते कमी होतं. आता इथे मी छानपैकी सुकट टाकले. आपल्या सुपाऱ्या वगैरे सुकतात तिथेच मी टाकलेलं आहे. दोन्ही ताटांमध्ये जे काही कैऱ्यांची फोडं होती जी मी पिळून घेतली होती ती सगळी टाकली आहेत. तर हे बघा छान ऊन लागलं. 1-1.5 तास ऊन लावल्यानंतर ही बघा फोडं अशी झाली. जिथे तुम्हाला 2 ताटं दिसत होती तिथे आता 1 ताट दिसतंय. तर जेमतेम 1 किलो आहेत. तर इथे आपण ही मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि जर तुमचे 1 किलो जर पूर्ण कैरी असेल ना, कैरींची फोडं असेल त्याला 100 ग्रॅम तुम्ही मसाला वापरू शकता. मग तुम्ही बेडेकर वापरू शकता, खातू वापरू शकता किंवा अजून अन्य भरपूर प्रोडक्ट आहेत आपल्या लोणच्याचे. तर इथे मी बेडेकर वापरलेला आहे. बेडेकरमध्ये पण छान होतो मसाला. तर हे बघा सुकून एवढीशीच झालेली आहेत. जेमतेम 1 किलो आहेत. म्हणजे तसं एकदम पण वजन कमी नाही झाले पण आहे. तर तुम्हाला जेवढी त्याच्यामध्ये मोहरीची डाळ टाकायची तेवढी तुम्ही टाकू शकता. जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी. तर इथे मी मोहरीची डाळ पण घेतली आहे बघा टाकायला. जास्ती जरी टाकलीत तरी काही त्याचं असं काही असर होणार नाही. जे कमी टाकली तरी पण चालेल. तर आपण ते टाकणार आहोत आणि जे बाजारचं लोणचं असतं ते आणि गावठी लोणचं असतं ते त्याच्यामध्ये बराच फरक असतो. पण गावठी लोणचं पण खूप छान लागतं चवीला प्रॉपर मुरलेलं असेल ना तर मी फर्स्ट टाईम बनवलेलं आहे रायवळी कैरीचं लोणचं. तेल मात्र जास्ती लागतं याला. तर इथे बघा मसाला जो काही आहे तो मी इथे सगळा टाकणार आहे. थोडं करून टाकायचं. त्याच्यानंतर मग थोडं वाढवायचं आणि जे काही 1 किलोला 100 ग्रॅम टाकायचं. तिथे दिलेलंच तसं आहे त्या पॅकेटवरती. तर तिथे सगळं वापरायचं. तर बघा मसाला पण किती छान आहे आणि छानपैकी ना हाताने मस्तपैकी एकजीव करायचं जेणेकरून जो काही मसाला आहे तो प्रत्येक फोडीला लागला पाहिजे. अशा ह्याच्याने छानपैकी हे करून घ्यायचं. आता दुसरा प्रश्न जर तुम्हाला मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल, आपण मीठ कधी ॲड केलं होतं? जेव्हा आपण फोडं कापली होती, खारटाला आपण टाकली, हळद आणि मीठ तेव्हा आपण मीठ टाकलं होतं. त्याच्यानंतर आपण पिळून घेतलं. जर थोडंफार मीठ तुम्हाला जर त्याच्यात हवं असेल, तुम्ही टेस्ट करून त्याच्यामध्ये टाकू शकता. जर नसेल टाकायचं तरी काही हरकत नाही. तर तुम्ही टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता. तर इथे मी प्रत्येक जी काही फोडं आहेत ना, त्याला प्रत्येकाला लागावं चांगल्यापैकी, तर इथे मी आता टाकायचं काम चालू केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन जी लोणचं घालताना लक्षात ठेवायचं तुम्ही जे काही तेल गरम कराल ते प्रॉपर छान गरम झालं पाहिजे. तेलाचा थोडा कलर बदलला पाहिजे आणि गरम तेल कधीच टाकायचं. जर तुम्ही गरम तेल ओतलत ना, मिक्स केलत ना, तर काय होणार जी काही फोडं आहेत ना, ती कडक होणार म्हणजे मुरणार नाहीत. त्यामागचं रिझन आहे. त्याच्यामुळे ना गरम छानपैकी तेल करायचं आणि ते पूर्ण गार झालं ना, की जे टाकायचं. तर आपण पण दुसऱ्या दिवशी पण टाकलेलं आहे तेल तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आणि ज्या दिवशी आता बनवतोय त्या दिवशी पण टाकलेलं आहे तेल. तर आपल्याला ना 2 दिवस तरी लागलेत हे मसाला बनवायला, पूर्ण मुरायला. तर इथे मी सगळं पॅकेट ओतलेलं आहे आणि आता आपण सगळं छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम तेल थंड करून थोडं गार झालं की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत. तर हा त्याच्यामागचा एक हेतू आहे की गरम तेल जास्त पटकन ओतायचं नाही, नाहीतर ती फोड आहे ती कडक होणार. पूर्ण गरम तेल गार झालं एकदम मंद झालं की त्याच्यात आपण मग जी काही बरणी असेल तुमची त्याच्यामध्ये टाकू शकता. तुम्ही प्लास्टिक बरणीमध्ये पण भरू शकता. काचेची बरणी असेल तर अतिउत्तम. तर त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता. तर इथे मस्तपैकी बघा दिसायलाच किती आंबट गोड कशी लगेच चव सुटते. तर हे बघा थोडं त्याला पाणी सुटलं. तर हे बघा मग छानपैकी ती मी हलवून घेते कारण की त्याच्यामध्ये सगळं लागावं त्याला त्याच्यामुळे. थोडा वेळ जर तुम्ही ठेवलत नाही तर लगेच त्याला पाणी वगैरे सुटताना तुम्हाला असं बघायला मिळेल. तर छानपैकी हलवून घ्यायचं परत एकदा सगळे मसाले लागले पाहिजेत जे काही आपण मसाला टाकलेला आहे तो. जर तुम्हाला घरचा थोडा मसाला ॲड करायचा असेल त्याच्यामध्ये तरी करू शकता असं काही हे नाही. पण लोणच्याचा मसाला त्याच्यामध्ये टाकायचाच आणि त्या ह्याच्यानुसारच घ्यायचं. जर 1 किलो जर तुमची फोडं असेल तर त्या 1 किलोप्रमाणे मसाला घ्यायचा. जर जास्ती फोडं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मसाला घेऊ शकता. तर इथे बघा मी मस्तपैकी हलवून घेते मग चमच्याने सगळी आणि फोडं बघा किती छान झालेत. छान उन्हामध्ये सुकलेली आहेत त्याच्यामुळे आपला लोणचा छान होणार आहे. तर इथे बघा तेल तापत ठेवलेलं आहे
आणि मग आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडी फोडणी जरी दिलीत तुम्ही तरी चालेल. ह्याच्यामध्ये आपण मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपण ओतणार. आता भरायचं काम चालू करूया आपण. तेल आपण तिकडे तापत ठेवले आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची तडतडायला. आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. तुम्हाला जेवढी बरणी जमेल त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, कारण की हे जे आपलं लोणचं आहे ना, ते त्यात दिसायला तुम्हाला जास्ती दिसेल, पण मुरल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते, कारण की ते मुरतं म्हणून. तर आता आपण त्याच्यामध्ये बरणीमध्ये आपण भरतोय. हीच आपण बरणी वापरलेली होती, जे आपण खारड्याला टाकलेले होते आतमध्ये, मुराला टाकलेले होते आपल्या कैऱ्या त्याच्यासाठी. तर हे आता आपण त्याच्यामध्ये परत भरणार आणि आपलं जे तेल तापतंय ते थोडं मंद ह्याच्यात झालं की आपण त्याच्यामध्ये ओतणार. तर हे बघा, इथे मी ओतायचं काम चालू करते. मेन म्हणजे तेल आहे ना, तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. तुम्ही जरी जास्ती तेल वापरलं तरी काही हरकत नाही, कमी वापरलं तरी हरकत नाही. तुम्हाला तेलाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं असेल तर तरी कमी ठेवू शकता. तर मी ते हे टाकले, पुढे तुम्हाला बघायला मिळेल तेल मी टाकले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण मी तेल टाकणार आहे. सो थोडं तेल टाकायचं, नाहीतर ते एकदम सुकं होऊन जाणार. तर थोडं तेलाची क्वांटिटी वाढवायची. तर मी पहिल्या दिवशी थोडं कमी टाकले आणि नंतर मग पुढच्या दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केलंत गरम करून तेल, पण गरम नाही ओतायचं, थोडं मंद झालं ना, छान एकदम गार असं कीच ओतायचं. तर इथे मी बरणीमध्ये भरले मस्तपैकी बघा मसाला, जो काही आपण कैरीचा मसाला वगैरे टाकलेला आहे तो. आणि आता भरून झाल्यानंतर आपण थोड्या वेळाने त्याच्यामध्ये जेव्हा आपलं तेल गार होईल तर आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत. सो तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओ आवडला, ही जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता. आता सीझन आहे तर तुम्ही आंब्यांचं लोणचं घालू शकता. आंब्यांचं लोणचं कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतं. आणि ते जर गावठी असेल तर अजून सगळ्यांना आवडेल. ते बघा, ह्याच्यामध्ये आपण थोडं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडी आपण ह्याच्यामध्ये हे टाकलेली आहे, मोहरी टाकलेली आहे तडतडवायला. तर हे जर गार झालं की त्याच्यामध्ये टाकणार. तर हे गार झालेलं आहे बऱ्याच वेळानंतर, 1-2 तासानंतर गार झाल्यानंतर आपण हे त्याच्यामध्ये आता ओतणार आहोत. तर हे मी ओतल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पण ओतणार आहोत तेल, पण हे आता जेवढं आहे तेवढं आपण ओतणार आहोत. नंतर जरी दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही ॲड केलं तेल तरी काही हरकत नाही. तुम्हाला जर जास्ती तेल हवं असेल तर तुम्ही जास्ती ॲड करू शकता, पण लोणच्याला जास्तीत जास्त तेल लागतं. तर इथे बघा मी सगळं ओतलं आहे. तर आपलं जो काही आपलं हे बनवायचं, जो काही लोणचं बनवायची जी काही रेसिपी आहे, पार्ट 1 पार्ट 2मध्ये डिवाईड केली आहे मी. तर नक्की बघा. तर आता बुडबुडे यायला तयार होतील. हे बघा, हे असंच आता गार झालेलं आहे, ते मी ओतलं आहे. तर आता हे तसं झाकण लावायचं आणि बंद करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये टाकूसं वाटत तुम्ही टाकू शकता. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. तर इथे मी आता दुसऱ्यांदा तेल ओतणार आहे. पहिल्यांदा तेल तुम्ही बघितलं असेल ओतलं होतं आणि आता मी दुसऱ्यांदा तेल ओतणार आहे त्याच्यामध्ये. तर वरती सुकं दिसते तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. हे मी छानपैकी गरम केलेलं तेल आहे आणि त्याच्यानंतर थंड झालं, मंद झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर असं सगळं आपलं जो काही लोणचं आहे तो बनला. एकूण 3 दिवस लागलेत आपल्याला. तर जसं ही मुरत जाईल ना तसं तेल कमी कमी होत जाईल. तुम्हाला जर जास्ती तेल हवं असेल तुम्ही जास्ती तेल वापरू शकता. तुम्हाला कमी हवं असेल तुम्ही कमी पण टाकू शकता. आणि मेन म्हणजे आहे ना, हे लोणचं करायला आपल्याला 2 ते 3 दिवस का लागले, कारण की त्याच्यामागची जी प्रोसेस आहे ना ती खूप मोठी आहे. आणि जर तुम्हाला छानपैकी मुरलेलं हवं असेल तर असं करायचं आणि वरून छान झाकण लावून घ्यायचं.